ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील गणपतीनगर सेक्टर 1 व 2 परिसरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज अखेर विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर धडक दिली। परिसरातील ट्रान्सफॉर्मर रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। यावेळी स्थानिक रहिवाशांनी सांगितले की ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर विद्युत महामंडळाच्या कोणत्याही कर्मचाऱ्याकडून अथवा अधिकाऱ्यांकडून वीज पुरवठा कधी पूर्ववत होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही। त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला। नागरिकांनी विद्युत महामंडळाच्या अभियंत्यांना निवेदन देत परिसरातील वारंवार होणाऱ्या वीज पुरवठ्याचा लपंडाव, लो व्होल्टेजची समस्या तसेच त्यामुळे घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे व इतर विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याची तक्रार मांडली। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना देखील याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले। दरम्यान संबंधित समस्येची तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी परिसरातील वीज यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती नियमितपणे करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। स्टॅबिलायझर बसवलंय, यांचा फ्री चढाला। आपल्याकडे सोलरचे कंझ्युमर नाही का कोणी? आहे सोलरचे कंझ्युमर आहेत ना? लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम नाही आला जवळपास लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, उलट व्होल्टेज वाढतात सोलरने। फास्ट वर जरी ठेवलं ना आपण काय तसं वाटतं 1-2 वर्ष आवाज पेल आणि रोज लाईट असा दिवस नाही लाईट जाते म्हणून रात्रीतून 3दा बसा ना उभे काम राहिले बसा ना रात्री फोन केला तेव्हा इकडे त्याच्या साहेबांना आवाज दे। अडचण म्हणा किंवा आपल्याला अडचण म्हणा हा भाग ते आम्हाला योग्य वाटत नाही। ट्रान्सफॉर्मर थोडा तातडीने बसवण्याची व्यवस्था करा। आणि ह्या काही समस्या आमच्या नेहमीच्याच होऊन बसतात। रात्री जी अडचण झाली 11 वाजता डीपीचं जळाली का काय ते आम्हाला काय माहिती काय झालं, पण तेव्हा माहिती रात्री 11 वाजता होऊन आतापर्यंत आमची बंदच आहे। ही समस्या तुम्ही पहिले तुमच्या इंजिनियर्सकडे मांडली आहे का? तुमची ही समस्या याच्या अगोदर यांच्याकडे मांडलेली आहे का? जेव्हा रात्री बेरात्री लाईट गेली की आपल्या जो सर्व्हिस नंबर आहे त्याच्यावर कॉल करायचो, 15 मिनिटात लोक यायचे, करून जायचे। म्हणजे रात्रीतून 2-3 वेळा करून जायचे। सहकार्य तुमच्या लोकांना त्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही। आपण फोन केला तर येतात, फोन जातात, कंप्लेंट सेंटर त्याच्यावर फोन करतात की प्रॉब्लेम आला। किंवा पण साहेब तुमच्या याच्यापेक्षा आम्ही जे पॉझिटिव्ह काय सांगतोय की जेव्हा याची काही अडचण होते आम्ही तुमच्या लोकांना जे वायरमॅनला वगैरे फोन केला तर येतात, कामं करून जातात विचार। आम्ही त्यांच्याविषयी काही नाही, पण आता हे जे अडचण झालेली आहे तर आता लो व्होल्टेज त्याच्यावर तुम्हाला काय उपकरण अशी म्हणजे अशी तुमच्याविषयी फार आमची काही तक्रार नाही। जे काही त्याची जरी फॉल्ट आहे तो टेक्निकल फॉल्ट त्याच्याविषयी आम्हाला बोलायचं आहे आणि ते कशी तुम्हाला दूर करता येईल ते बघा। आणि जो प्रॉब्लेम रात्रीला झालेला आहे तो डीपीचा ती जाळी ती साहित्य ना धन्यवाद धन्यवाद देवा। आजची रात्र नाही निघू, आजची रात्र कसं काय नाही निघू शकत, थोड्या वेळामध्ये जास्त आता त्यांच्याशी बोलणं झालं माझं, तर नवीनच ट्रान्सफॉर्मर पाठवता येतो। म्हणजे त्यांनी विचारलं की म्हटलं गावठाणचा एरिया आहे, म्हटलं कॉलोनी एरिया आहे आणि ग्राहक जे आहेत ते बिलं भरणारे वगैरे आणि प्रॉम्प्ट आहेत, तर ठीक आहे म्हणे ते नवीन DTC लोड करून पाठवत आहेत। त्यांच्याशी माझं थोड्या वेळापासून सकाळी पण आपण रिपोर्टिंग केलेलं होतं। लो व्होल्टेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आहे।
लो व्होल्टेजचा जो प्रॉब्लेम आहे तिथे अर्थिंगचा एकदा चेक करायला होतो प्रॉपरली अर्थिंग आणि जो आता नवीन ट्रान्सफॉर्मर लोड द्यायच्या अगोदर ते पूर्ण व्होल्टेज किती येत आहे तसं वगैरे त्याच्यामुळे उपकरणं जळतात साहेब आमच्याकडे. फ्रीज केला, याचा एसी आणि माझा एसी पण गेला. 70% दिवसाला येतो की रात्रीला येतो? रात्रीला मोस्टली येतो, दुपारी कमी असतो. दुपारी येतो तो केव्हा येतो 2-3 वाजेनंतर येतो. 2-3 वाजेनंतर जसं आता सर माझा एसी जवळपास त्याच्यामुळे ते 10-15 मिनिटाचं इंटरप्शन येत होतं. त्याच्या व्यतिरिक्त असं काही ब्रेकडाऊन किंवा असं तर नव्हतं. एकंदरीत जो बाहेरचा अनुभव आहे आणि बाहेरचा मी बघतो त्याच्यापेक्षा जामची खूप चांगली आहे, त्याबद्दल आमची तक्रार नाही. तरी पण आमची विनंती आहे की ह्या बाबतीत तुम्हाला जर काही आमच्याकडे करता येत असेल तर करा, एवढी आमची विनंती आहे. कारण ह्या आमच्या रास्त मागण्या सर काही जळालेले आहेत, वगैरे वस्तू जळालेल्या आहेत. हां, तर तुम्ही तेवढं आणि ओव्हरऑल सगळे लाईट गेलेले सर आम्हालाही कळतं, आम्ही कोण नाही करत त्यावेळेस. पण मग ठराविक 10-15 घरांची लाईट गेली की मग तेव्हा प्रॉब्लेम होतो. मला वाटतं तेवढाच प्रॉब्लेम होतो. आमची डीपी जाळी म्हणून सकाळी आम्हाला माहीत झालं, पण काय झालं हे आम्हाला रात्रीभर काही कळलं नाही किंवा तसं काही कोणी कळवतही नाही. काय तर आम्ही रात्रभर ते वाट पाहिजे, आता येईल लाईट तेव्हा येईल लाईट, त्याच्याकरता मुलं बाळं वगैरे टक 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 त्या डास आणि ते गरमी. आता ते सांगायला नको त्याचे किती यातना होतात. पण ठीक आहे, ते शेवटी विजेचा प्रश्न होत होता. त्याच्यानंतर आम्ही रात्रीसुद्धा बरेचशा यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण काही कोणी कॉन्टॅक्ट होऊ शकला आणि त्याच्यानंतर सकाळीसुद्धा काही अधिकारी लोकांना त्यांचे फोन वगैरे घेऊन त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, पण ते एवढं काही आम्हाला समाधान झालं आणि कोणी काही उत्तर दिलं नाही. नंतर शेवटी आमच्या भागातले ते वायरमन आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सांगितलं नंतर 10 वाजेला किंवा तुमचं DP जाळलेली आहे आणि त्याच्यामुळे तुमचा हा अडचण निर्माण झालेली आहे, तर तिथे DP टाकल्याशिवाय तर हे काही प्रश्न सुटणार नाही. त्याच्यानंतर आम्ही काय केलं का आमच्या भागाचे नगरसेवक दीपक भाऊ तायडे जे आपल्या भाऊचे PA आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. PA आमचे तायडे भाऊ साहेबांनी आणि नंतर इकडे कॉन्टॅक्ट साहेबांशी केला असेल. मग त्यांनी त्यांची लाईन लावली. DPचं आता द्यायचं आपल्याला ते बोलले की आम्ही 2-3 वाजेपर्यंत DP तुम्हाला देतो, तुमची लाईन सुरळीत करतो. हा झाला हा रात्रीचा प्रश्न. आता निर्माण झाला तो प्रकार कोणत्या भागातील आहे? ही गणपतीनगर 1 आणि 2 सेक्टरचा प्रॉब्लेम आहे. हा जळगावच्या गणपतीनगर 1-2चा सेक्टरचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यानंतर हा नेहमीचा आमचा असा प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे व्होल्टेज कमी राहते. व्होल्टेज कमी राहिल्यामुळे काय होतं का 3 वाजेपर्यंत ठीक आहे तेवढं चालते, 3 वाजेनंतर लो झालं का घरातले पंखे फिरत नाही. त्याच्यानंतर काय होतं का उपकरणं लो याच्यामुळे जळतात, काही होते. तर हा नाही पण रात्रीभर लो व्होल्टेज असल्यामुळे एवढा म्हणजे रात्री त्रास होतो की जवळपास 2 वाजेपर्यंत व्होल्टेज वाढत नाही. 2-2:30 वाजेला व्होल्टेज वाढते, तेव्हा काहीतरी हवा त्या कूलरची म्हणा का एसीची म्हणा तेव्हा लागते आणि तेव्हा काहीतरी तेवढी झोप लागते. तर ह्या टेक्निकल समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीत आज आम्ही एक निवेदन तयार करून आज साहेबांना भेटायला आलो. त्यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलं. साहेबांनी आता आश्वासन दिलं आहे तेव्हा आम्ही आता काहीतरी त्याच्यावर मार्ग काढतो, काहीतरी करतो म्हणून बघूया आता भविष्यामध्ये आता ते काय त्याच्यावर काय करतात. तरी पण आम्ही आशावादी आहेत का ते काहीतरी मार्ग काढतील याच्यावर. सर आपलं माझं बाबुराव सुखद बुनलेले म्हणून आहे. मी रिटायर पाटबंधार येता असिस्टंट अभियंता आहे. और हे बाकी माझ्या गणपतीनगरचेच माझे सहकारी सर लोक आहेत. हे काही हायस्कूलला आहे, काही प्राथमिकला सर लोक आहेत आणि आम्ही आज पहिल्यांदाच आता ह्या बाबतीत एकत्र आलो. नाही तर असं काही आम्ही एवढं चिडचिड काही करत नाही आणि असं काही कुठल्या गोष्टी करत नाही की शेवटी आम्ही समजतो की बाबा शेवटी शासकीय कामं असतात, त्यांचेही कामं असतात, काही अडचणी निर्माण होतात. आम्ही कारण आपण नोकरीवाले असल्यामुळे आम्ही त्यांची समस्या समजून घेतो. तरी पण आता ते आम्हाला जी अपेक्षा आहे की त्यांनी ते कामं आमचे सॉल्व करावेत आणि तुमच्या माध्यमातून मीडियावाले त्यांना काही 2 गोष्टी सांगतील आणि करून घ्यायला लावतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो.